पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार. शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंना अखेरचा निरोप. आशा भोसले यांचं निधन भारतावर शोककळा. संगीत जगताला अति दुःख. आशाताईंच्या निधनानं पंतप्रधानांनाही दुःख. राजकीय मान्यवरांकडून आशा भोसले यांना श्रद्धांजली. मंगेशकर कुटुंबातील दुसरं रत्न हरपलं. लतादींच्या निधनानंतर आशाताईंचे 4च वर्षात निधन. आशाताईंकडून आयुष्यभर संगीत सेवा, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मान. दोघा बहिणींच्या मृत्यूचा दुर्दैवी योगायोग. भारतरत्न लता आणि पद्मविभूषण आशा भोसले दोघांचेही निधन 92व्या वर्षीच. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार मैदानात. अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले मैदानात. चौक सभांवर भर. निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता. शिंदेंच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. अजित खोत यांची सरनाईकांसह अजित पिंगळेंवर टीका. ओमराजेंनी शिंदेंसोबत येणं टाळलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ओमराजेंची स्वतंत्र भूमिका. जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. गोकुळ चव्हाणवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. मुंबई भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. अर्थसंकल्पावरील चर्चेत सक्रियपणे सहभाग घ्या. कामकाज सुरू असताना अनुपस्थित राहणं टाळण्याच्या सूचना. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं पुन्हा धरला जोर. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आंदोलन करण्याचा इशारा. 1 मे रोजी नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन. शिरसाट सत्तारांमधील वादाची पुन्हा चर्चा. सोबत बसले मात्र बोलणं टाळलं. दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं. नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी. बीडमध्ये भाजपा नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात मारहाण. मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. आमगावात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल गैरहजर. मुलाच्या हव्यासापोटी आई वडिलांनी घेतला पोटच्या मुलींचा जीव. मुलींना कीटकनाशक पाजल्याचं सत्य समोर. डोसापिठामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आईवडिलांनी केला होता कांगावा. बिहारमध्ये अपघातात 13 जणांचा मृत्यू. 32 जखमी. कटिहारमध्ये बसनं पिकअपला उडवलं.